नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. समाजामध्ये एकमेकांसोबत वागताना क्षमाभाव ठेवून भगवान महावीरांच्या जगा आणि जगू द्या या महान तत्त्वज्ञानाचं अनुकरण करावं, असं आवाहन आचार्य प्रबल सागर गुरुदेव महाराज यांनी केलं आहे. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त परभणी शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा गांधी पार्क येथील जैन स्तंभापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी भगवान महावीरांना अभिवादन करण्यात आलं. तसेच परभणी शहरातील आनंदनगर येथील जैन मंदिरात देखील शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात महापौर सय्यद इक्बाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी उपस्थित जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास गेंदमल पाठिया, राजेंद्र पोखरणा, ZR मुथा, मनोज जैन, राजेश भटेवाडा, पवन झांझरी, श्रीकांत अंबुरे, गणेश टाक, रितेश जांभड, अंबुरे, तसेच डॉक्टर संजय जोगदंड, सुदेश अंबुरे, नंदू घोडके, डॉक्टर डोणगावकर, डॉक्टर महेंद्रकर, डॉक्टर रामढवे, मोती सेठ जैन, विजय कुचेरिया, महेश दुगड, विजय कांक्रिया समाज बांधव उपस्थित होते. भगवान महावीर यांच्या जयंतीच्या अनुषंगानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये रक्तदान शिबिर, दुचाकी रॅली ही काढण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. 2021 या वर्षी कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या स्वर्गीय प्रसाद बाबूराव गायकवाड या पेडगाव ग्रामपंचायतीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 5 वर्षानंतर शासनाकडून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळाली आहे. पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांच्या सहकार्यानं आणि राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मदत प्राप्त झाली आहे. दिनांक 29 मार्च 2026 रोजी पारित झालेल्या शासन निर्णयामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. या शासन निर्णयाची प्रत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना पाथरीचे विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. मागील 4 वर्षापासून पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 29 मे 2020च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून ही मदत संबंधित कुटुंबाला मंजूर करण्यात आली होती. या शासन निर्णयाची प्रत स्वर्गीय प्रसाद गायकवाड यांच्या पत्नी रुक्मिणीबाई प्रसादराव गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी गायकवाड कुटुंबातील सदस्यांसह पेडगावचे चेअरमन दीपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्राध्यापक रवी मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुंजभाऊ गायकवाड, उपसरपंच गोपाळ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दीपक देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, चेतन देशमुख, अमोल देशमुख, फकीर गायकवाड, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव या नावानं अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारानं राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला 1 एप्रिल 2026 पासून प्रारंभ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाला मान्यता दिली. त्यानुसार 1 एप्रिलपासून या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात होणार आहे. हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरतं मर्यादित न राहता लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी असा राज्य सरकारचा मानस आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं आरोग्य विभागानं एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी ही सुदृढ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावित योजनेमुळं गावापासून ते राज्यस्तरावरील आरोग्य सेवांचं आणि यंत्रणांचं सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे
उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर हे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत सकारात्मक बदल घडवून आणणं आणि त्यांच्यात आरोग्यदायी जीवनशैली रुजवणं हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये फक्त आजारावर उपचार करण्यापेक्षा ती होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. संसर्गजन्य आजारासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आलं आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत. गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबविण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. या अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला कोट्यवधीची बक्षिसं देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 150 दिवस सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच मुंबई येथे राज्यस्तरीय सन्मान करण्यात आला. हा सन्मान राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक जिल्हा परिषदांना प्रदान करण्यात आला. हिंगोली जिल्ह्याने यामध्ये उल्लेखनीय स्थान मिळवले. या अनुषंगानं जिल्हा परिषद हिंगोली येथील सभागृहामध्ये आयोजित एका बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार सर्व विभाग प्रमुखांमार्फत शुभेच्छा देऊन करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठुमरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण विजय बोराडे, उपशिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशावरी काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.